बिना अंड्याचा ऑरेंज ज्यूस, रम न वापरता घरातल्या उपलब्ध साहित्यात नाताळ विशेष रेसिपी प्लम केक. तोही कुकरमध्ये. अगदी साधी आणि सोपी रेसिपी. हा केक पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरी अगदी परफेक्ट तयार होईल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असा हा मऊ लुसलुशीत केक बनवण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं, जे तुमच्या घरात सहज उपलब्ध होईल. मग चला बघूया प्लम केकची रेसिपी. प्लम केक ऑरेंज ज्यूस न वापरता बनवणार आहोत, तर शुगर सिरप बनवायचा आहे. यासाठी 1/3 कप साखर घेतली आहे, ती मेल्ट करून घ्यायची. गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि व्यवस्थित साखर मेल्ट करायची, नाहीतर एकाच बाजूने जळायला लागेल आणि कडवटपणा केक खाताना जाणवेल. साखर हळूहळू मेल्ट होत आहे. एकदम मोठ्या आचेवर ठेवून साखर मेल्ट करू नका, नाहीतर लगेचच जळायला लागेल. एकसारखी साखर व्यवस्थित मेल्ट व्हावी म्हणून ते सतत हलवत राहायचं आणि आता फक्त अर्धा ते 1 मिनिट ते चांगलं मिक्स करायचं. खूप काळपट होईपर्यंत साखरेचं कॅरमल करू नका, नाहीतर केक कडवट लागेल. गॅस बंद करायचा, पण ते सतत हलवत राहा, कारण कुकिंग प्रोसेस चालू असते. साखरेचं हे जे कॅरमल केलं आहे ते सतत हलवत राहून थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 1/3 कप पाणी घालायचं. जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी यामध्ये घालून घेतलं. कॅरमल गरम आहे. थंड पाणी घातल्यानंतर ते लगेच घट्टसर होतं, म्हणून पुन्हा गॅस चालू करायचा आणि अगदी 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे साखर पुन्हा व्यवस्थित विरघळली जाईल. शुगर सिरप गरम असतानाच त्यामध्ये पाणी घालू नका, नाहीतर ते अंगावर उडेल. म्हणूनच थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. शुगर सिरप तयार झालं, गॅस बंद करायचा आणि हलकंसं कोमट होऊ देऊया. तोपर्यंत भरपूर असे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. ड्रायफ्रुट्स जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते. त्यानंतर शुगर सिरप हलकंसं थंड झालं, एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रुट्स घालायचे. तर इथे मी घेतले आहे 10 ग्राम काळे मनुके. सीडलेस मनुके वापरा, ज्यामध्ये बिया नसतात. बिया असलेले मनुके जर वापरले तर केक खाताना सतत बिया दाताखाली येतात. म्हणून सीडलेस मनुके घेतले. 10 ग्रामच घालायचे आहे. बदाम थोडेसे मोठ्या आकारात त्याचे काप करून घ्यायचे. यामध्ये खजूर, अंजीर घातले आहे आणि भरपूर अशी टुटी फ्रुटी घालायची. 3 वेगळ्या रंगाची टुटी फ्रुटी मी इथे वापरली. जे ड्रायफ्रूट तुमच्याकडे असतील ते वापरा किंवा नुसती टुटी फ्रुटी घालूनही केक बनवू शकता. त्यानंतर घातले आहेत काजू, मेलन सीड आणि मनुके. काळे आणि आपण जे रेग्युलर मनुके वापरते ते दोन्हीही मनुके वापरले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शुगर सिरप इतकं हवं की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भिजले जातील. ऑरेंज ज्यूस किंवा रमचा वापर न करता फक्त शुगर सिरपमध्ये ड्रायफ्रुट्स भिजवून घेणार आहोत. पारंपरिक पद्धतीने जो प्लम केक बनवला जातो त्यामध्ये रममध्ये हे सगळे ड्रायफ्रुट्स कमीत कमी आठवडाभर तरी भिजवले जातात आणि त्यानंतर केक बनवला जातो. पण आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स फक्त 1 ते 2 तासच भिजत ठेवूया. ऑरेंज ज्यूस जर तुम्हाला वापरायचा असेल तर टेट्रा पॅकवाला ऑरेंज ज्यूस वापरायचा, फ्रेश ऑरेंज ज्यूस वापरायचा नाही. सिरप बघाल तर संपूर्ण ड्रायफ्रुट्स त्यामध्ये व्यवस्थित भिजले आहेत. यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 1 तास हे असंच ठेवून शुगर सिरपमध्ये ड्रायफ्रुट्स भिजत ठेवू. तोवर आपण पुढची तयारी करू. केक बनवणार आहोत कुकरमध्ये, तर मी कुकरचा डब्बा घेतला. त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. त्यावर बटर पेपर लावून घेतला. केक बेक होण्यासाठी आपण कुकरमध्येच ठेवणार आहोत, पण जर तुमच्याकडे कुकर नसेल तर कढई किंवा पातेल्यामध्येही केक बेक करू शकता. यामध्ये मीठ घातलेलं नाही, फक्त रिंग ठेवायची आणि प्रीहीट होण्यासाठी कुकर ठेवायचा आहे 10 मिनिटं. 2 छोटे तुकडे दालचिनीचे, 3 हिरवी वेलची, 4 लवंग आणि थोडंसं सुंठ मिक्सरवरनं फिरवून त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची, जी आपल्याला केकमध्ये वापरायची आहे. तुमच्याकडे या सगळ्या पावडरी असतील तर त्याही वापरू शकता. आता घेतलं आहे इथे 1/3 कप दूध. दूध जे घ्यायचं आहे ते थंड किंवा खूप जास्त गरम घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरवरचंच दूध वापरायचं. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत तेल. तर 4 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल घातल्यामुळे केक कोरडा होत नाही, तो मऊ होतो. म्हणूनच यामध्ये तेल घालायचं आणि तेल कोणतंही स्मेल येणारं अजिबात वापरू नका, जसं की शेंगदाणा, ऑलिव्ह ऑइल. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं तेल आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मैदा. चाळण ठेवायची. यामध्ये 1 कप मैदा घालून घेतला. वजनी प्रमाणात बघाल तर 120 ग्राम मैदा आहे. यामध्ये साखर घालायची आहे अर्धा कप. शुगर सिरप बनवताना आपण 1/3 कप साखर वापरली, त्यामुळे इथे फक्त अर्धा कपच साखर घालून घेतली.
1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर दालचिनी आणि सुंठची जी पावडर करून घेतली तीही घालून हे सगळं चाळून घ्यायचं. पिठी साखर जी घातली आहे ती घरीच तयार केलेली आहे, त्यामुळे जे काही न दळलेले पदार्थ असतात ते चाळल्यामुळे निघून जातात. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मात्र फक्त 1/3 कपच दूध वापरलेलं आहे, यापेक्षा जास्त वापरायचं नाही, कारण जे शुगर सिरपमध्ये ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवले आहेत तेही यामध्येच घालणार आहोत, त्यामुळे बॅटर व्यवस्थित तयार होतं. जर तुम्ही आधीच त्यामध्ये दूध जास्त घातलं तर मग बॅटर पातळ होईल. आता बघाल तर हे बॅटर थोडंसं घट्टसर आहे, पण इथे वेगळं असं दूध अजिबात वापरायचं नाही. आता यामध्ये घालणार आहोत आपण भिजवून ठेवलेले सगळे ड्रायफ्रुट्स, ज्यामध्ये शुगर सिरपही आहे आणि त्यामुळेच हे बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट तयार होते. ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं तरी चांगलं मिक्स करायचं, म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतील आणि त्यानंतर तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी कळेल. जर तुमचं बॅटर थोडंसं घट्टसर वाटत असेल तर पुन्हा 1 ते 2 चमचेच दूध यामध्ये घाला, खूप जास्त घालू नका. बॅटर जर पातळ झालं तर केक हा फुलणार नाही, तो बसका होईल आणि घट्ट जर झालं तर केक कडक होईल. त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. शुगर सिरप घातल्यानंतर अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालं. यामध्ये वेगळं असं दूध वापरण्याची अजिबात गरज नाही. केकचं बॅटर तयार झालं, पण सगळ्यात शेवटी यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, दोन्ही पदार्थ केकमध्ये घालणं गरजेचं आहे आणि तेही चाळून घ्यायचे. त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं. बेकिंग पावडर आणि सोडा ॲक्टिव्हेट व्हावा म्हणून 1 चमचा दूध घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेकिंग पावडर आणि सोडा केकमध्ये सगळ्यात शेवटी घालायचं. मैद्यासोबत जर तुम्ही हे दोन्ही पदार्थ घालाल तर केक व्यवस्थित फुलणार नाही. त्यामुळे सगळ्यात शेवटी बेकिंग पावडर आणि सोडा घालून कमीत कमी 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे केक हा फुलला जातो, त्यामुळेच हे दोन्हीही पदार्थ केकमध्ये घालणं गरजेचं आहे. बॅटर बघाल तर छान असं फुललं आहे. त्यानंतर यामध्ये इसेन्स घालायचं, तर इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरला. तुम्हाला हवं असेल तर चॉकलेट इसेन्सही वापरू शकता. आता पुन्हा हे चांगलं मिक्स केलं आणि लगेचच कुकरच्या डब्यामध्ये हे सगळं बॅटर घालून घेऊया. केकच्या बॅटरचा जो रंग आहे तो फक्त शुगर सिरपमुळे आलेला आहे. यामध्ये वेगळी अशी चॉकलेट पावडर किंवा कोणताही रंग वापरलेला नाही. सगळं बॅटर आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलं. त्यानंतर 2 ते 3 वेळा हे टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा एअर बबल्स असतात ते निघून जातील. यावर थोडेसे मेलन सीड्स घालून घेतले. पुन्हा आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. तोपर्यंत कुकरही प्रीहीट झाला आहे. कुकर प्रीहीट करताना कुकरच्या झाकणाला रिंग आणि शिटी लावायची नाही. त्यानंतर यामध्ये हा कुकरचा डब्बा ठेवून घ्यायचा, कुकरला झाकण लावायचं आणि केक बेक होण्यासाठी कमीत कमी 45 ते 50 मिनिटं लागतात. केक बेक होताना गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा, जराही मोठ्या किंवा मध्यम आचेवर ठेवून केक बेक करायचा नाही. 35 मिनिटं केक बेक करून घेतला. त्यानंतर कुकरचं झाकण काढून यावर पुन्हा ड्रायफ्रुट्स घालायचे. तर इथे मी थोडेसे बदाम आणि काजू घालून घेतले, कारण केक जसा बेक होतो त्यावर आपण जे काही ड्रायफ्रुट्स घातले आहेत ते आतमध्ये जातात, म्हणूनच पुन्हा यावर ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आणि झाकण लावून परत एकदा 10 ते 15 मिनिटं कमी आचेवर केक बेक करून घ्यायचा. 45 मिनिटं केक बेक झाल्यानंतर त्यावरचं झाकण काढायचं. यामध्ये टूथपिक घालून बघूया. टूथपिकला हे बॅटर अजिबात चिकटत नाही, म्हणजे केक व्यवस्थित बेक झाला आहे. त्यानंतर केक काढून पूर्ण थंड होऊ द्यायचा. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मीठ न वापरता कुकरमध्ये जेव्हा केक बनवतो तेव्हा कुकर काळा होतो, तर बघाल कुकर अजिबात काळा झालेला नाही. केक पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच तो डिमोल्ड करायचा आहे. गरम असताना केक अजिबात डिमोल्ड करू नका, तो व्यवस्थित डिमोल्ड होणार नाही. केकच्या सगळ्या कडा सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर डिमोल्ड करायचा. बऱ्याच वेळा केक थंड झाल्यानंतर बसका होतो, यासाठीच त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर जरूर घाला. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे केक थंड झाल्यावर बसका होत नाही. डिमोल्ड केल्यानंतर बघाल तर मस्त असा परफेक्ट आपला हा जाळीदार प्लम केक तयार झाला आहे. अंड, रम किंवा ऑरेंज ज्यूस न वापरता घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये या नाताळाला असा हा प्लम केक जरूर ट्राय करा. काही अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये जरूर विचारा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.